गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी माणसाची सुद्धा इच्छा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचं विधान. शिवसेना मनसेनं एकत्र यायला हवं या सुनील प्रभू यांच्या वक्तव्याचं राऊतांकडूनही समर्थन. मराठी माणसासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं या सुनील प्रभूंच्या वक्तव्य काय चुकीचं आहे, राऊत यांचा सवाल. आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्यामुळे राज्यमंत्र्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे 2 वेळा पत्राच्या माध्यमातून तक्रार. ज्यांच्यामध्ये क्षमता आहे तो काम करत राहतो. आपणही राज्यमंत्री असून काम करणं सुरू आहे. आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. तर जे अधिकार आहेत ते परिपूर्ण असल्याचं सुद्धा जयस्वाल यांचं वक्तव्य. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होती. आदिवासी विकास विभाग, महसूल विभागामधील काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या नंतर शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांनो आता ढेकळं उचला आणि शेतकरी विरोधी सरकारला हाणा. सामनामधून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून निशाणा. कृषी मंत्री कोकाट यांनी पाहणी दौऱ्याच्या वेळेला आता ढेकळं मोजायची का असं विधान केलं होतं. शरद पवार यांचे निष्ठावंत अनिल पतंगे हे शरद पवार यांची साथ सोडणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये करणार पक्षप्रवेश. 8 जूनला अजित पवार हे हिंगोलीचा दौरा करणार आहेत आणि या दरम्यान हा पक्षप्रवेश पार पडेल. मुख्यमंत्री फडणवीसांची 11 जूनला अकोल्यामधल्या क्रिकेट क्लब मैदानावरती जाहीर सभा. दौऱ्यामध्ये 3000 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. परभणी जिल्ह्यामध्ये आमची स्वबळाची तयारी. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरती घ्याव्यात. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंची मागणी. भुमरेंच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला आता थेट परदेशामधून देणग्या स्वीकारण्याची केंद्राची परवानगी. परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांकडून, जागतिक आरोग्य संघटनेकडून तसंच परदेशी कंपन्यांकडून सुद्धा निधी स्वीकारता येणार आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार आहे. तसंच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या वैद्यकीय योजनेमध्ये बदल करून वाढीव रक्कम देण्याचा विचार असल्याची सूत्रांची माहिती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने परळीमधल्या गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन. गोपीनाथ गडावरती धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 11 वर्षांच्या नंतर गोपीनाथ गडावरती मुंडे बंधू भगिनी हे एकत्र दिसतील. गोपीनाथ मुंडेंच्या 11व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे एकत्र येणार आहे. गोपीनाथ गडावरती गोपीनाथ मुंडेंचा जीवन प्रवास दाखवणारे बॅनर्स. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमासाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आला आहे. जेसीबी विक्री व्यवहारामधल्या फसवणुकीच्या संदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेडच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल. जेसीबी व्यवहारामध्ये प्रकाश येळवंडे यांची 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई. बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणची आज पोलीस कोठडी संपणार आहे. निलेश चव्हाण याच्यासोबत राजेंद्र आणि सुशील हगवणेला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. वैष्णवी हगवणेने आत्महत्या करण्याच्या वेळेला वापरलेल्या साडीची आणि पंख्याची सुद्धा फॉरेन्सिक तपासणी होती आहे. वैष्णवीची हत्या झाली की आत्महत्या या संदर्भामध्ये कसपटे कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यामुळे फॉरेन्सिक तपासणी होईल. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात बैठक. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित राहणार. महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरती सवाल उपस्थित केलेल्यांना बैठकीचं निमंत्रण. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची करणार मागणी. शिष्टमंडळामध्ये सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे, वर्षा गायकवाड यांचा समावेश. निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा दे कसा महायुतीचा खेळ. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. महिला सबलीकरणाची सरकारची भावना कधीही नव्हती. भ्रष्टाचारासाठी बसलेलं अवकाळी सरकार आहे. सपकाळ यांचा घणाघात.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल पुराव्याची मागणी करण्यात आली होती. एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनीताची एनआयएचे अधिकारी आता चौकशी करतायत. नागपूर पोलिसांना चौकशीच्या दरम्यान सुनीताने फारसं सहकार्य केलं नव्हतं अशी माहिती समोर आली आहे. बीड पोलीस दलामधील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल आहे. मुख्यमंत्र्यांच्या संबंधी सोशल मीडियावरती आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप आयटी सेलने दिलेल्या तक्रारीच्या नंतर गुन्हा दाखल. धुळ्याच्या शासकीय विश्रांतीगृहामध्ये कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडल्याचं प्रकरण. 11 दिवसांपासून फरार असलेल्या संशयित राजकुमार मोगलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. रोकडसह मिळालं होतं मोगलेचं ओळखपत्र. मुंबईच्या नरिमन भवनमधल्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागलेली होती. परिसरामध्ये धुराचे मोठे लोट पसरले. राज्यामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढली आहे. सध्या राज्यामध्ये 494 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये 20 तर पुण्यामध्ये 17 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वेगानं वाढ होतीये. सक्रिय रुग्णांची संख्या 4000च्या आसपास. अवघ्या 24 तासांमध्ये 203 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 4 जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांचा आतापर्यंतचा आकडा 32 वर. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. नागपूरमधल्या पारधी समाजाच्या 3 बहिणींसह तब्बल 1200 विद्यार्थ्यांना मिळालं जात प्रमाणपत्र. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा. 6 जूनला किल्ले रायगडावरती होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 2000 पोलिसांसह 700 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त. प्रशासनाकडून जय्यत तयारी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता शिस्तभंगाची नोटीस ईमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली जाणार. राज्य शासनाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. आज पुण्यामध्ये होणाऱ्या कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार पुण्यामध्ये नसल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये कोळी समाजाचं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन. सिल्लोडच्या उपविभागीय कार्यालयामध्ये विंचू सोडले. आंदोलनाच्या नंतर सरकारी कामामध्ये अडथळा आणल्यामुळे गुन्हा दाखल. नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ. 2 वेगवेगळ्या भागामध्ये कोयता घेऊन दहशत माजवल्याचा व्हिडिओ समोर आलाय. कोयत्यानं वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा 12% मात्र पाणीसाठ्यामध्ये घट होत असली तरी महानगरपालिकेकडून मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरती परिणाम होणार नसल्याची हमी. उद्या ठाण्यामधल्या घोडबंदर रोड, समतानगर, वर्तकनगरमध्ये पाणी नसेल. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. पावसाळ्यापूर्वीची कामं करण्यासाठी वॉटर ब्लॉक. वॉटर टॅक्सी जेट्टीसाठी प्रस्ताव तयार करा. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश. वॉटर टॅक्सीचा गेटवे ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ सुमारे 40 मिनिटं. वडाळा ते कासरवडवली मेट्रो 4 मार्गिकेवरती एका रात्रीमध्ये 8 गर्डर्सची उभारणी. कापूरबावडी मेट्रो स्थानकामध्ये एकाच रात्रीत 8 यू गर्डर्स उभारण्याचं काम एमएमआरडीएनं पूर्ण केलं आहे. 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याचे आदेश. परीक्षेची नवीन तारीख केंद्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा मंडळ लवकरच जाहीर करणार. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधल्या नोंदणीची मुदत 5 जूनपर्यंत वाढवली. शालेय शिक्षण विभागाची माहिती. रायगडमधल्या अवैध धंद्यांवरती बसणार लगाम. लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिला कडक कारवाई करायचा इशारा. समृद्धी महामार्गावरती नागपूर कॉरिडॉरवरती डोणगाव जवळ भरधाव कार ट्रकला धडकल्यामुळे अपघात झालेला आहे आणि यामध्ये कार चालकाचा मृत्यू झालाय. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ लंडनमध्ये यूकेच्या थिंक टँक सोबत त्यांनी चर्चा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ इजिप्तमध्ये कैरोमधल्या प्रतिनिधी सभागृहामध्ये इजिप्तच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे प्रमुख करीम दरविश आणि परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीच्या इतर सदस्यांसोबत त्यांनी भेट घेतली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारं शिष्टमंडळ देशामध्ये परतणार आहे. संसदीय शिष्टमंडळ आजपासून भारतामध्ये परतायला सुरुवात. शिष्टमंडळ परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 आणि 10 जूनला सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटणार. परदेशामध्ये गेलेल्या शिष्टमंडळांची पंतप्रधान मोदी भेट घेण्याची शक्यता आहे.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हैदराबाद विमानतळावरती पोहोचले. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये ओवेसी हे सदस्य होते. अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बहरीनला ओवेसींनी भेटी दिल्या. ऑपरेशन सिंदूर नंतर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होते. पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. इंडिया आघाडीची आज बैठक आहे. दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विरोधकांची ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी. 200 खासदारांच्या सहीचं पत्र पंतप्रधान मोदींकडे केलं सादर. आज राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. राम जन्मभूमी मंदिर हे रोषणाईनं उजळून निघालंय. राम मंदिरामधील दुसरी प्राणप्रतिष्ठा आजपासून 5 जूनच्या दरम्यान होणार. मंदिर आवारामधल्या 8 मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा करणार. पहिल्या मजल्यावरील राम दरबार देखील खुला करणार. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान S-400 ही क्षमता सिद्ध केल्याच्या नंतर रशिया भारताच्या सोबत हवाई संरक्षण चर्चा पुढे नेण्यासाठी तयार. भारतामधील रशियाचे उपराजदूत रोमन बाबुश्किन यांची माहिती. भारताचं हवाई संरक्षण कवच अधिक मजबूत होणार. S-400 हवाई संरक्षण प्रणालीचे उर्वरित 2 युनिट पुढील वर्षी उपलब्ध होतील. ड्रोन विरोधी प्रणालीमध्ये रशिया भारताला सहकार्य करणार आहे. चीनमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथल्या घरांचं नुकसान झालंय. 1800 नागरिकांचं स्थलांतर केलं गेलं. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.